प्रसाद नॉन स्ट्राइक एंडकडे आहे. दोन्ही बॅटर मैदानामध्ये सज्ज होतात. पहिला बॉल घेऊन मितेश. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या स्टीवर राहिला. पंच आमच्याशी जोडले गेले. इशारा आलाय तिथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव जी धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 1. 4 ओव्हरची ही मॅच आहे. प्रताप भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा अपील ती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र यावेळेस मला वाटतं यष्टांच्या वरनं गेला होता. डाव्या यष्टीच्या वरनं हा बॉल गेला. त्यामुळे एक चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार आयोजन. कुसमाई चषक म्हटलं की प्रत्येकाला ठाऊक असतं की या गावात आपण गेलो की तिथे दर्जेदार आयोजन तेच आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाकर शेठ पाटील यांचं हे शानदार आयोजन आपण एन्जॉय करतोय. करोडों की बस्ती की ये दिलदार हस्ती है. यावेळेस मात्र हा बॉल तो हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बॉलला जज करतोय. कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे येणारा काळ नक्की सांगेल. मात्र तिथे प्रताप देवाला नमन करतोय की बचावलोय. इथे एक सोपा झेल होता. कॅचेस विन मॅचेस आपण लहानपणापासून ऐकत आलोय. या क्रिकेटच्या खेळाला जेव्हापासून सुरुवात झाली ना तेव्हापासून आपण ऐकत आलोय तुम्ही कॅच घ्याल तर जिंकाल. आणि इथे तो झेल सोडला गेलाय. 2 धावसंख्या धावफलकावर आहे. 1 विकेट मिळवण्याची संधी होती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक जीवनदान मिळालंय. डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंडकडे प्रसाद ज्याला आपण पाहताय. अगदी नवीन जो हायवे बनतोय JNPT वडोदरा आणि त्या हायवेला लगत असलेलं हे मैदान आहे. हवेचा वेग सांगतोय की इथे डावकुरे हाताच्या फलंदाजाला एक विशेष साथ आहे. फुलटॉस होता. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटचा तो थोडासा वाईट जाऊन जोपर्यंत बॉलला उचलेल रिटर्न करेल तद्वर एक धाव जी धावफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. मितेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर अगदी चांगली कामगिरी करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे. आणि या मॅन्डेटरीच्या षटकामध्ये अगदी अचूक टप्प्यावरची हाताळणी. चांगला बॉल आहे. पुढे खेळवलं. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वात कारगीर बॉल जर कुठला असेल तर तो वाईड यॉर्कर आहे. आणि त्या वाईड यॉर्करवर ठाम होता. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी कट टू कट ऑफ स्टंपच्या बाहेर तिथे बॉलला हाताळलं आणि थोडंसं आत सुद्धा खेचलं होतं. त्यामुळे बॉल निर्धावच्या स्वरूपानं विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. मितेश अगदी चांगली गोलंदाजी करतोय सध्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील आहे. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. पंचांनी इशारा केलाय. हा लेग बाईज चा रन. 1 च्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आणि 4 चेंडू नंतर धावफलकावर 4 ही धावसंख्या लागलेली आपण पाहतोय. शांत ठेवलंय. शांत राहणं जे क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच तुम्हाला परवडत नाही. कारण हा खेळ आक्रमकतेने खेळण्याचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे तेव्हा किमान 45-50. यावेळेस मात्र स्वीप केलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्र खाली आहे. पहिल्या टप्प्यानंतर बॉल तो मैदानाच्या आत थांबणार नाही. निघून जाईल सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. या डावाचा पहिला चौकार आलाय. 4. आपली प्रभाकरी शेटचा कुसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कुसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कुसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कुसमाई चषक आहे तो एक नंबर. ते म्हणतात ना ब्रँड इज अ ब्रँड. प्रभाकर शेठ ब्रँड होते, ब्रँड आहेत आणि ब्रँडच राहणार. त्यांची ही ब्रँडेड स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज
रईस जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र हा बॉल थोडासा खाली राहिला होता, बाहेरच्या बाजूने निघत होता. अपील होती मात्र तिथे पंचांनी नाकारले. लेगबायचा इशारा केलाय. एक रन जिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 8 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 9 ही धावसंख्या आहे. पहिल्या बॉलवर इथे लेगबायची 1 रन. थोडस ऑनलाईन लेट अपडेट होत आहे. रईस जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, बघूया कशा पद्धतीने मारा करेल. समोर प्रताप भोईर डावकुरे हातानं फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. क्लीन बोलच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज प्रसाद त्याच्या पारीचा अंत झालाय. प्रसादला माघारी परतावं लागेल. थोडासा शफल झाला होता ऑफस्टम्पच्या बाहेर. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जाते. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा शफल झाला होता आणि शफल होत असताना हा मोठा फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजांना म्हटलं तू मला दाखवली आहे यष्टी आणि मी ती वाकवली आहे, त्यामुळे तुला माघारी जावं लागेल. विकेटचं बदल होत आहे. खेळाडू बाद. आई जवानी पटरी तरी दांडी गुल किंवा कारण आमचा गोलंदाज आहे पॉवरफुल, अगदी दर्जेदार चेंडू आणि त्यामुळे यष्टी उद्ध्वस्त झाली. रईस 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 9 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 1 विकेट च्या पतनानंतर नवीन फलंदाज भूमीत जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर इनकडे या. पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे. खुल्या टप्प्याचा फक्त दिशा दिली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावला त्याने चेंडूला जोपर्यंत उचललं 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 10. प्रताप जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर फलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न बॅटर आहे. मात्र आता त्याला आपल्या फलंदाजीमधली चुणूक ती दाखवावी लागेल, कारण टीम अडचणीमध्ये आहे. हव्या तेवढ्या रन्स ज्या धावफलकावर उभ्या राहिलेल्या नाही आहेत, त्यामुळे आक्रमकता ती त्याला दाखवावी लागेल. यावेळेस मात्र उडवलंय बॉल उंच हवेतनं आणि फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. प्रताप भोईरच्या बॅटमधनं दमदार हिट. षटकार 6. दिलीप भगत जयेश माली प्रभाकर शेट जीव लग यार. प्रभाकर शेठ जीव लग यार. प्रभाकर शेठ जीव लग यार. किरण पाटील सरपंच त्यांचा आहे हो साथीदार. त्यांचा आहे हो साथीदार. त्यांचा आहे हो साथीदार. अगदी ओव्हरपिच झाला होता बॉल आणि प्रताप या पद्धतीचे बॉल ते खेळायला कदापि चुकत नाही आणि तेच त्यानं इथे करून दाखवलंय. हे बघा हा बॉल अगदी स्लॉटमध्ये होता, मग त्यावर हा आघात केला, उंच हवेतनं उडवलं आणि फेकून दिलं सरळ सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6च्या मदतीने धावसंख्या 16वर. पुढचा बॉल. रईस गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळी चेंडूला पाहिलंय आणि सोडून दिलंय पंचांनी. तिथे एक चांगला चेंडू आहे आणि तिथे प्रतापनंही ती नाराजी व्यक्त केली. शफल झाला होता. शफल झाल्यानंतर या पद्धतीचे बॉल सोडणं ते नेहमीच चुकीचं ठरतं आणि तेच पाहायला मिळालं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुण्यांचं आगमन या मुख्य मंचावरनं आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांचं शुभागमन या मुख्य मंचावर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कायम प्रयत्नशील असणारं आमचं पोलीस खातं आणि त्यामधील एक कर्तव्यदक्ष अधिकारी जे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे येत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर
अब्राम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया अब्राम जो कशा पद्धतीने गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकर इन कडनं फलंदाज भौमित आहे. एक बॉल फेस केला आणि एक ही धावसंख्या त्यांना धावफलकावर जोडली आहे. चेंडूला पाहिलंय आणि सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलं होतं. पंचांनी ते पूर्ण केला. इशारा केलाय. हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येनं भर होती. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पुसते येते 17 या आकड्यावर. टिवरी संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम सिल्वर स्टार अर्नाळा ज्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली कामगिरी ती करून दाखवली आहे. योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुन्हा एकदा पॉइंटमध्ये खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने पेट्रोलिंग केली 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर 2.1चा खेळ झाला. 4 ओव्हरची मॅच आहे आणि किमान 50च्या जवळपास 45+ धावा ज्या धावफलकावर उभ्या करण्याची जबाबदारी जर कोणाच्या खांद्यावर असेल तर ती प्रताप भोईरची आणि तोच प्रताप सध्या स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमकता ती कशी करावी ते त्याला ठाऊक आहे कारण तेवढी प्रदीर्घ कारकीर्द सुद्धा त्याची आहे. तो प्रताप स्ट्रायकर एंडकडे आहे. त्यावेळेस मात्र बॉलला पुल करायचं आहे. बिटवीन द गॅप गेलाय. वेगानं चाललाय. तिथे एक क्षेत्ररक्षक वा काय कमालीचं प्रदर्शन ते आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटच्या मैदानात जेव्हा तुम्ही उतरताना तेव्हा तुम्ही तुमचे 100% एफर्ट ते देणं गरजेचं आहे आणि अगदी ते 100% एफर्ट तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हे बघा तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. अगदी लाजवाब फिल्डिंग अगदी एखाद्या नदीमध्ये ज्या पद्धतीनं सूर मारावा अगदी तसा सूर मारला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजितजी मांदळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मांडवी पोलीस स्टेशन सहाय्यक फौजदार आदरणीय रवींद्रजी माथेरा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सहाय्यक फौजदार आदरणीय तरवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आमच्या पोलीस बांधवांना मानाचा सलाम. आज अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थिती नोंदवली. आपलं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. म्हणतात ना मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियाँ कुर्बान करनी पड़ती है. आमच्या या महाराष्ट्र तमाम पोलीस बांधवांना मानाचा सलाम, मानाचा मुजरा. धन्यवाद. जाऊया आता अक्षयजी पांडव यांच्याकडे. अगदी अप्रतिम फटका मैदानात आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथे केला होता हुक आणि त्यावर केलाय षटकार बुक. लाजवाब फटका तो प्रताप भोईरच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता सुस्थितीकडे वाटचाल करते. धावसंख्या 26 या आकड्यावर 2.3च्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. यावेळेस मात्र पावलांचं माप चुकलंय त्यामुळे तिथे माघारी परतनं योग्य संबोधलं. चेंडू डिलिव्हर केला नाही. पंचांकडनं एक अनियमित चेंडू डेड बॉल असा इशारा आलाय. धावसंख्या 26 आहे 1 विकेटच्या पतनानंतर. पुन्हा एकदा नव्यानं हाताळण्याकरता सज्ज होतोय पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टमवर पडला. थोडासा बाहेर निघाला. पंचांनी त्याला वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 27. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अब्राम जो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर प्रताप भोईर उभा आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. अगदी खाली राहिला होता. एखादी पानबुडी ज्या पद्धतीने मार्गक्रमण करते अगदी तसा हा बॉल खाली राहत असताना जाऊन प्रतापच्या पायावर आदळला. 1 रन तिथे लेग बाईटच्या स्वरूपानं जोडली गेली. बॅटच्या स्वरूपानं ही रन आली. बॅटचा स्पर्श घेतला होता. असं वाटलं होतं की डायरेक्टली जाऊन पायावर लागला. मात्र तिथे आधी बॅटचा स्पर्श घेऊन हा बॉल त्याच्या पायावर जाऊन लागला. 1 रन तिथे कंप्लीट झाली. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा या राफलकावर आहेत 2.4 नंतर. पुढचा बॉल गोलंदाज अब्राम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. कमी गतीनं तिथे बॉल टाकला होता मात्र योग्यतेनं ओळखला आणि तदनंतर त्या बॉलला दिली आहे पनिशमेंट. फेकून दिलंय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं दूर सीमा रेषा पार. बॉलला केलंय भूर षटकार. माया पडलाय तुझे वरी गो मन माया पडलाय
पाहायला मिळाला क्रीजच्या गहराईचा वापर जो खूप गरजेचा असतो आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला गेला होता, खूप मागे गेला होता. बॉल अगदी आपल्या रेंजमध्ये येऊ दिला आणि त्यानंतर तो षटकार मैदानाच्या आतनं परावर्तित केला. ज्या 6च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 34 धावा. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा दर्जेदार रिव्हर्सचा फटका निघून जाईल सीमा रेषा पार. दमदार स्ट्रॉंग हिट षटकार. बक्षीस त्यांनी लाख लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो मैदानाच्या आतमध्ये पाण्याची गरज आहे. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचे आणि यापुढच्या मॅचच्या टॉस करता दोन संघ आपण नाणेफेक कक्षाकडे आगेकूच करायची आहे. श्रीराम गोखिवरे आणि सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आपण नाणेफेक करण्याकरता नाणेफेक कक्षाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे. या पूर्वार्धाच्या खेळानंतर आपण नाणेफेक कक्षाकडे वळणार आहोत. सध्या जर आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ तो प्रगतीपथावर आहे. 3 ओव्हरचा खेळ तो संपन्न झाला. या 3 ओव्हरनंतर धावफलकावर 40 धावा. सुरुवात शांत होती, मात्र ही शांत सुरुवात अगदी वेगवानतेनं संपवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या षटकात 24 आल्यात, त्यामुळे धावसंख्या सुस्थितीमध्ये पोहोचली आहे. सध्या टिवरी संघाची जी गाडी आहे ती राजधानी एक्सप्रेस प्रमाणे पुढे निघाली. या सुरुवातीला थोडीशी संत, मात्र बोरिवलीपर्यंत आल्यानंतर जो वेग ती गाडी पकडते ना अगदी तशा वेगानं सध्या टिवरी संघाचा डाव तो पुढे सरकार असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित होत असताना आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्यात सर्वोत्तम लाईव्ह टेलिकास्ट करणारा चॅनल म्हणून विश नेटवर्क एक वेगळी शाबासकी त्यांना मिळते. त्यांचंही अभिनंदन आहे. नुकतंच मला वाटते 24,000 सबस्क्रायबर ते त्यांनी कंप्लीट केलेत. हा आमचा मुख्य मंच तो तुम्हाला दाखवला जातोय. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांना आपण मुख्य मंचावर पाहत आहे. त्यांच्या समवेत जे मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहिलेत. धावसंख्या 40 आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज श्रवण जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया श्रवण कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. प्रताप भोईर जर आपण पाहिलं तर 10 मध्ये 16 वर बॅटिंग करतोय. या शेवटच्या ओव्हरमध्ये कसा खेळ असेल. यावेळेस मात्र प्रतापनं पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड केलाय. बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमा रेषा पार. प्रताप भोईरचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. आपली प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. अप्रतिम फटका, दर्जेदार फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने केली आहे शेवटच्या ओव्हरची प्रताप भोईरनं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या अगदी मधल्या भागावर लागला नाही, साईडच्या अंगाला लागला होता आणि त्यामुळे तिथे एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग प्रताप तो सध्या मैदानाच्या आतनं दाखवतोय. एक लेजंड खेळाडू आहे. प्रदीर्घ कारकीर्द या सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत आलाय आणि आजही ते चांगलं क्रिकेट खेळण्याची जी कुवत आहे ती मैदानाच्या आतनं दाखवतोय असं म्हणावं लागेल. टायगर अभि जिंदा आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. खोलो टप्प्याचा चेंडू होता. बॅकलिप खाली करायला भाग पाडला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि यशस्वी ठरलाय. तिथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. कमबॅक केलाय. गोलंदाजानं फलंदाजाला दिलेलं हे सर्वोत्तम प्रत्युत्तर आहे. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतरचे 2 बॉल निर्धावच्या स्वरूपाने हाताळलेत. त्यामुळे एक चांगलं प्रत्युत्तर इथे गोलंदाजाकडनं फलंदाजाला दिलं जात आहे. यावेळेस मात्र फटका तो बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल जोपर्यंत वेचला गेला. 1 रन कंप्लीट झाली. दुसरी करता प्रयत्न आहे आणि तिथे दुसऱ्या धावे करता आले. 2 रन काय इथे कंप्लीट होतील नाही.
बोट आकाशाकडे गेले, त्यामुळे फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. मन्या राऊत सचिन पाटील अन राजेश भोईर राजेश भोईर, राजेश भोईर. आपल्या प्रभाकर शेठच्या साथीला आहेत हे हो खंबीर. आहेत हे हो खंबीर, आहेत हे हो त्याकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता शशी आलाय. बघूया शशी स्ट्राईक मिळेल असं वाटत नाही, कारण 2 बॉल प्रतापच इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं करू शकतो, जो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे. वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची इनिंग ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. बॅटच्या पट्ट्यातनं निसटला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 47 या आकड्यावर स्थिर आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल, एक मोठा फटका इथे प्रतापला खेळावं लागेल, कारण एक चांगलं प्लॅटफॉर्म ते सेट केलंय. त्याला एका तगड्या टोटलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, आणि ही तगडी टोटल उभी करायची आहे. तर मग शेवटच्या बॉलवर एका मोठ्या फटक्याचा प्रयत्न तो प्रतापला मैदानाच्या आतनं करावा लागेल. मात्र तारीफ करावी लागेल गोलंदाज श्रवणची, ज्या पद्धतीने त्यानं कमबॅक केलं. पहिल्या षटकारानंतर तिथे कुठेही न डगमगता तो चांगली गोलंदाजी करत राहिला आणि रोखून धरलंय त्यानं. चांगला बॉल आहे. खोलडाप्याचा चेंडू होता तिथे. 1 रन जी डाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 49 48 माफ करा, 48 धावा डाफलकावर आहेत. 49चं टार्गेट ते सेट केलं गेलं. या 49 धावा कशा पद्धतीने डाफलकावर लावल्या जातील ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहणार आहोत. आणि हा उत्तरार्धाचा खेळ कसा रंगेल, काय घडेल, काय बिघडेल, ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे सहकारी संदीपजी गावंड. या आपण स्वागत सन्मान या कोसमाई चषकाच्या माध्यमातून उपस्थित झालेले आदरणीय सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजितजी मांदळे साहेब, मांडवी पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि नुकतंच सुभाषजी पाटील साहेब, वालईपाडा गावातील एक अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख. वेलकम सुभाषजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. देवरामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या प्रभाकर शेठ पाटील, मी शेठला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजितजी मांदळे साहेब, मांडवी पोलीस स्टेशन, या आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. अगदी आपण पाहिलं तर आज जे आपण घरामध्ये गाढ झोप घेतो ते आपण कर्तव्य दक्ष सद्रक्षणाय खल निग्रहणाय, हे ब्रीद वाक्य महाराष्ट्र पोलीस बांधवांचं हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक आम्ही टाळ्यांच्या गजरात खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. त्यानंतर मी विनंती करेन सहाय्यक फौजदार रवींद्र माथेरा साहेब, आपणास विनंती करेन, आपलं शब्दसुमनांनी स्वागत आहे, धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे सहाय्यक फौजदार तरवाळी साहेब, आपलंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे, थँक्यू व्हेरी मच. या संपूर्ण सहकाऱ्यांचं आम्ही शब्दसुमनांनी धन्यवाद व्यक्त करीत आहोत. तीनही त्रिमूर्तींना मी विनंती करेन आपण या, आपण समोर या. आपले यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. ही परंपरा आहे खार्डी गावाची, आणि प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार भगवी शॉल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्रत्येकाचा आदर सत्कार सन्मान करणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव लौकिक आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं, अर्थातच कोसमाई चषक 2026. त्यानंतर टिवरी गावचे विद्यमान सरपंच म्हणून ज्यांची ओळख रवींद्र नरेश ठक्कर, मी विनंती करेन आपण या. रवींद्र ठक्कर साहेब एक अतिशय टिवरी गावातील सुंदर व्यक्तिमत्व. मी प्रभाकर शेठ पाटील यांना विनंती करेन, टिवरी गावातील विद्यमान सरपंच रवींद्र नरेश ठक्कर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. सरपंच म्हटलं प्रत्येक गावात तर किरणजी पाटील
यांचे परम मित्र सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मायेची उप देणारी शॉल. चला निखिल ओगे लगेच या आपण, वेळ खूप झालेला आहे. मेघनाथ पाटील, प्रभाकर शेठ पाटील यांचे सुपुत्र या ठिकाणी मंद मंद पावलांनी उपस्थित होत आहेत. समीर कासारे उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तर या आपण 12 टीम्स आहेत, त्यामुळे आपण सेकंड राऊंडला जुगलबंदी करणार आहोत. त्या अगोदर आपण संदीपजी गावण सर या 4 षटकांसाठी त्यांचा आवाज आपण ऐकूया. सध्या सुभाषजी पाटील साहेब वालयपाड्याचे व्यक्तिमत्व, अनमोल व्यक्तिमत्व उपस्थित झालेत आणि देवरामजी पाटील साहेब त्यांच्या समवेत त्यांचे परम मित्र उपस्थित झाले. त्यांचं शब्द सुमनांनी सध्या आपण करूया सहर्ष स्वागतम. सचिनजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आणि जाऊया थेट आता संदीपजी गावण सरांकडे. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या आणि टॉस बॉक्समध्ये अक्षयजी पांडव आमचे साथी समालोचक त्या ठिकाणी असतील. बॅट्समन पाठवून द्या, वेळ आपल्याला जास्त खर्च करायचा नाही. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एक टीम बाहेर काढायचीच आहे. ओ टू अक्षयजी साटम. क्षमा असावे, आज अक्षय पांडव आहेत, खूप वर्षानंतर जोडलेत ना. अक्षय पांडव यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत टॉस बॉक्समध्ये. अक्षय पांडव सरांना बघणार आहोत. महाराष्ट्रातील एक नाववंत समालोचक, नुकताच आजच्या सकाळीच पहाटे पहाटे मालेगाव येथील त्या स्पर्धेमध्ये गोड आवाज पोचून इथे दाखल झालेत. टॉस आपण करणार आहोत. टार्गेटचं जर आपण बघितलं, दुसऱ्या इनिंगमध्ये टार्गेट सेट केलं गेलं, 49 धावा पूर्ण करायच्या आहेत सिल्वर स्टार अर्नाळा टीमला. बॅटर तर त्यांचे उतरलेत, अजय आणि हार्दिक हे बॅटर उतरलेत. आणि टॉस करण्याकरता मी विनंती करतोय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांडवी पोलीस स्टेशनचे रणजित साहेबांना, आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. म्हणूनच नेहमीच आम्ही सांगत असतो की वर्दीतले बना, गर्दीतले नाही. इथे वर्दीतले बनल्यानंतर कळतं कर्तव्य काय असतं. ओ टू टॉस बॉक्स. नाणेफेक इथे केली जाणार आहे. एका बाजूनं टीम गोखिवरे आणि त्यांच्या विरोधात कोपरी या दोन टीममध्ये टॉस होईल. आपल्यासोबत आंधळे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूनं 7707 आणि दुसऱ्या बाजूनं कोसमाई चषक असा दोन्हीपैकी एक कॉल तुम्हाला द्यायचा आहे. निखिल इथे कॉल देतील. 70 असा 77 त्यांनी कॉल दिला होता आणि तिथे कोसमाई चषक ते येते. धन्यवाद. मी साहेबांना विनंती करेन, इथे आलात, क्रिकेटचा अगदी शानदार सोहळा रंगतोय. ज्या पद्धतीनं प्रभाकर शेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन केलंय, त्याबद्दल काय म्हणाल? धन्यवाद. प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील
खार्डी निवासी व त्यांचं मित्रमंडळ यांनी या माळरानावर खऱ्या अर्थाने खेळाचं नंदनवन फुलवलं आहे. ग्रामीण भागातल्या होतकरू खेळाडूंना चांगल्या दर्जाची संधी उपलब्ध करून देऊन आता आपण बघितलं की यावर्षी ओपनिंगसाठी आयुष म्हात्रे आला होता. आपल्या अंडर-19 इंडियन क्रिकेट टीमचा तो कॅप्टन आहे आणि त्याच्या संघाने आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप जिंकला. म्हणजे इतक्या वरच्या दर्जावर आपल्या भागातले खेळाडू जात आहेत. अगोदरचा आपला इंडियन टीमचा सहकारी पृथ्वी शॉ तर येऊन गेला असेल, पण आपला पालघरचा ठाकूर हां शार्दूल ठाकूर असे एक से बडकर एक खेळाडू आपल्या या भागातून आपण भारत मातेसाठी खेळण्यासाठी दिलेले आहेत. मोठमोठे खेळाडू सुनील गावस्कर साहेब असोत, पृथ्वी शॉ असेल, हे या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे इतक्या अप्रतिम पद्धतीने यांनी नियोजन केलं आहे. मी बघतोय या ठिकाणी अगदी लाईव्ह टेलिकास्ट आहे, तटस्थ पंचांची व्यवस्था आहे. 84 संघांनी सहभाग घेतला आहे सतत 7 दिवस. आणि हे खूप डोकेदुखीचं आणि कठीण काम असतं. सगळ्यांचा विश्वास टिकून ठेवणं, सगळ्यांना समान संधी देणं, कुठल्याही पद्धतीने कोणी आक्षेप घेता कामा नये. इतकं सगळं जुळवून आणायचं यासाठी प्रचंड परिश्रम लागतात, पैसा लागतो. आणि हे सगळं करण्यासाठी मनामध्ये प्रचंड त्या खेळावर प्रेम लागतं. हे सगळं जुळवून आणून प्रभाकर शेठ यांनी या भागात ही खेळाडूंना संधी दिली. याबद्दल मी त्यांचं आमच्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने अभिनंदन करतो. आणि ही क्रीडा स्पर्धा दिवसेंदिवस अशाच पद्धतीने प्रगती करत राहील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळालेले खेळाडू पुढं भारतासाठी खेळतील अशी शुभेच्छा देतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. भावेश, काय डिसिजन असेल? मी फिल्डिंग आहे. शुभेच्छा असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे संदीपजी गावंड जे आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. सध्या आपण स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे ती 5 धाबा. साहेबांच्या माहितीकरता लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर हे सुद्धा या खार्डी गावाला यापूर्वी भेट देऊन गेलेत. आणि त्याचबरोबर सत्यसाई बाबांच्या सुद्धा पदपर्शाने पतितपावन झालेली भूमी आहे. आणि म्हणूनच प्रभाकर शेठ यांच्या मनामध्ये असलं तर ते काही करू शकतात काढून करता. यस, कामाने ओळख बनते, कर्माने कर्तृत्व. कामाने ओळख बनते, कर्माने कर्तृत्व. प्रभाकर शेठ आपल्यासारखंच व्यक्तिमत्व बदलू शकतं. या परिसरातील खेळाडूंना आणि चांगलं नेतृत्व तुमचंच हवं आहे या खेळाडूंना. हाफ ट्रॅकर चेंडूला उचललाय, हुक केलाय, पाठवून दिलाय, लॉंग लेग पट्ट्या बाहेर, चौकार. प्रभाकर शेट पाटलाला आई कुसमाई चषक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय खार्डी कोशिंबे गावाला. आई कुसमाई चषक डिश नेटवर्क लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होते. सुरू असलेल्या मॅच बद्दल पुन्हा एकदा माहिती देऊया. सिल्वर स्टार अर्नाळा विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स टिवरी असा हा मॅच तुम्ही बघतायत. शेवटचा चेंडू असेल. ओहो, व्हॉट स्ट्रोक, अफलातून, इनक्रेडिबल, मॅसिव्ह हिट, सिक्सर. आई कुसमाई चषक ठेवलाय खार्डी कोशिंबे गावाला. एक गडी बाद, धावसंख्या धाव फळकावर 15. सुचितचे फटके पाहायला मिळाले या पहिल्या षटकामध्ये. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिल्वर स्टार अर्नाळा टीम चांगला परफॉर्मन्स देत आहे, चांगला खेळ करतोय. 49 धावा बनवण्याकरता उतरल्यानंतर पहिल्यांदा यश मिळालं होतं अंगदला. नंतर मग अलगद त्याला उचललं गेलं आणि मागच्या 4 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या गेल्या.
चांगला फिटनेस पाहायला मिळतोय दोन्ही टीमचा. टार्गेट आहे 49चं. पहिलं षटक ज्यावेळेस संपलं त्यावेळेस जास्त वेळ इथे खर्च केलेला दिसतोय. म्हणजेच जवळजवळ 6 मिनिटं पहिल्या षटकाकरता लागलेत. 3 षटकांकरता तुम्हाला 15 मिनिटं दिलेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 3 षटकं टाकून पूर्ण करायची आहेत. आणि त्या 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रोशन यांना तुम्ही बघतायत, त्यांना सध्या ठेवलं गेलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणि दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर टेनिस क्रिकेटचा हिरा, एक अनमोल रत्न, द लेजंड प्रताप भुईर यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 15 धावा धाव फळकावर लागलेत. पहिल्या षटकाकरता जास्तीत जास्त वेळ खर्च झाला. लेग ब्रेक फिरकीवर आपल्या नाचवत असतो हा खेळाडू. आर्म गोलंदाजी सुद्धा त्याची आपण बघितलं. इथे आता नेमकं लेग ब्रेकच करेल की ऑफ ब्रेक किंवा आर्म त्याची गोलंदाजी असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. प्रताप जस्ट ओ हो, काय घडले काय बिघडले. DRS अंपायर्स कॉल्स. पंचाने या ठिकाणी DRS मागणी केलं. नो डाऊट्स अंपायर्स कॉल्स आहे ते पाहिलं जाईल. बाहेर आहे की नाही डिसिजन सध्या पेंडिंग आहे. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा कोसमाई क्रीडांगणावर कोसमाई चषक 2026 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. भव्य दिव्य अशी ही लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा. दॅट्स अ व्हाईट बॉल. अंपायर्स कॉल्स होता. कुठल्याही टीमचं नुकसान नको हे लक्षात घेता विरल नायर सरांनी अंपायर्स कॉल्सचा इशारा केला होता. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 16 धाबा. पुढचा बॉल प्रताप भोईरचा. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळून काढला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेताना धोका निर्माण होऊ शकतोय. थ्रो चुकीचा आणि त्यामुळेच 2 धाबा सहजतेने पूर्ण होत आहेत. प्रसाद भुते यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. ज्या खेळाडूच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार आणि नुकताच मालिकावीर हा किताब 1 महिन्यापूर्वी ज्याला मिळाला होता उमळमान येथील त्या क्रिकेट मैदानावर, तो हा खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो खेळत असतोय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा या दोन्ही खेळाडूंना तुम्ही पाहिलंय. सुचिट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा गोलंदाज प्रताप भोईरचा. डॉट बॉल. धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 18. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. रिक्वायर रन रेट 12.40 आपल्याला पाहायला मिळतोय. सिल्वर स्टार अन्नाळा संघ काहीतरी मार्ग काढेल काय. वॉट बॉल. यष्टी रक्षकाला बीट करून हा चेंडू पाठीमागे गेला होता. 1 धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय. 1च धाव. आणि ह्याच बरोबर पाहूया काय बाईचा इशारा आलाय पंच विरल सरांचा. 1 अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 19 वर. अजूनही 30 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडूंमध्ये. आता जर वेळ आपण बघितले तर 6.15 सेकंद शिल्लक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढील 1 षटक अजून टाकायचं आहे. धावसंख्या 1 गडी बाद 19. चेसिंग करतायत 49 धावसंख्येचं टार्गेट. आणि अशा स्थितीमध्ये अर्नाळा टीमचे कौशल आणि अजय चांगलं काम करतात. आपल्या टीम करता चांगलं काम केल्यानंतर आपलं चांगलं नाव होत असतं. ऑफ स्टमर शपवून खेळायचं होतं. पुन्हा एकदा लेग ब्रेक. बॅटरला फसवलंय. धूर्तपणा चातुर्य पाहायला मिळालंय प्रताप भोईरचं. उगाच नाही, या खेळाडूला मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपण बघितलं. संपूर्ण भारतभर दौरे करणारा खेळाडू आहे प्रताप भोईर. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. यष्टी रक्षकाला बीट करत असताना बाईचा इशारा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरा दाखल 49 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सिल्वर स्टार अर्नाळा टीमची धावसंख्या 1 गडी बाद 20. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. हे 3रं षटक टाकण्याकरता मिनिटं शिल्लक आहेत 5. 12 चेंडू 29 ची आवश्यकता. त्यांचे शिरावर कुसुमाई माऊलीचा हात हाय त्यांचे शिरावर. आपले प्रभाकर शेठचा कुसुमाई चषक आहे तो 1 नंबर. आपले प्रभाकर
1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा बनलेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. जे 49 धावसंख्येचे टार्गेट होतं त्या टार्गेटचा पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवरांना आपण बघतोय. सुभाष पाटील, देवरामजी पाटील नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण बघत असतोय आणि आता सुद्धा ते खुश झाले असेल, कारण पूर्वी कोसमाई चषक हा त्या जुन्या मैदानावर व्हायचा तेव्हा सुद्धा सुभाषजी पाटील आणि देवरामजी पाटील उपस्थित असायचे. आता सुद्धा उपस्थिती त्यांची पाहायला मिळतोय. त्यांच्या परिसरातील काही संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. कोसमाई क्रीडांगणावर आता गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज झालाय मिस्टर अमन तयार. ओहो, काय घडलंय काय बिघडलंय बघूया. याच बरोबर एक लेग बाईचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 21. रिक्वायर रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढत चाललाय. आता 15.27चा तो बनलाय. 7 बॉलमध्ये 14 वर खेळतोय कौशल आणि 5 बॉलमध्ये 3 वर खेळतोय अजय. अजय याला योग्य तो सूर गवसला नाही. फिल्डिंग अतिशय चांगली. ओहो, इथे सुद्धा चांगला बॉल होता. धावबाची संधी. इथे पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा. लगातारचे 2 चेंडू लेग बाईज च्या स्वरूपात धाव मिळत आहेत. 10 मध्ये 27ची आवश्यकता. महत्वपूर्ण क्रिकेटचा मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकल्यानंतर आत्मविश्वास तुमचा वाढू शकतोय. पुढे जाण्याची इच्छाशक्ती तुमची प्रबळ होऊ शकतोय. 10 मध्ये 27ची आवश्यकता. 22 वर 1 गडी बाद. सिल्वर स्टार अर्नाळा टीमची ही धावसंख्या. फिल्डिंग कडे आपण नजर टाकूया. लॉंग ऑन मिड विकेट स्कोअर लेग मध्ये शतरक्षक तैनात केलाय. अमनचा पुढचा बॉल डाऊन द लेग. हा चेंडू वाईड आहे. अजित म्हात्रे सरांचा इशारा आलाय वाईट बॉलचा. एक धाव महत्वाची आहे. लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं आणि या एका धाब्यानिशी धावसंख्येत होते बदल. धाबा लागले जात आहेत. 1 गडी बाद 23. अजूनही आता 2 मिनिटं शिल्लक आहेत हे षटक पूर्ण करण्याकरता. कळवटपाचा चेंडू होता. फॉरवर्ड शॉट लेग मधून सलीम मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू थांबतोय. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. 1 धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या 1 गडी बाद 24 धाबा. कोसमाई चषक 2026चा हा रणसंग्राम. 2018 पर्यंत या स्पर्धेला तुम्ही आम्ही प्रत्येकाने पाहिलं होतं, परंतु नंतर काय गावकीच्या हक्काचं मैदान हवं आहे आणि त्याकरता केलेला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. कोळवटापदा चेंडू बीट केलं जातं बॅटरला. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. व्हेरिएशन बघायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू मध्ये बदल गोलंदाज करताना दिसत आहेत. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफळकावर आहे ती 1 गडी बाद 24. 4 बॉलची समाप्ती. अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत या षटकामध्ये. 8 बॉल मध्ये पाहिजेत 25. 8 चेंडू 25 ची आवश्यकता. खेळायचा होता ऑन साइडला चेंडू ऑफ साइडला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तो करत नाही कोणती चूक आणि गोलंदाजाने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 24. सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो 1 नंबर. स्पर्धा 1 नंबर आहे. 1 नंबर क्रिकेटचं मैदान सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. बडोदरा एक्सप्रेस हायवेच्या बाजूला हे मैदान तयार केलं गेलंय जे हक्काचं मैदान आहे आणि त्याकरता केलेला संघर्ष आम्ही दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचू. कशा पद्धतीने ते काम झालंय. मैदान पूर्वी काय होतं आणि आता काय केलंय. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांची मेहनत काय आहेत. त्यांच्या साथीदाराने किती साथ त्यांना दिलंय हे सर्व काही त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकतायत. 7 बॉल शिल्लक आहेत आणि चालू असलेल्या मॅच मध्ये 25 ची आवश्यकता सिल्वर स्टार अर्नाळा टीमला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला, बॅकलिपचा वापर करतोय, चेंडू हवेत आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता मिळत आहेत. गोलंदाज अमनला विकेट डाऊन गॉन. आई माऊली कोस्माई इंटरप्राइजेस पुरस्कृत हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खार्डी ये गावात खाली कोशिंबे ये गावात प्रभाकर शेठ इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला प्रभाकर शेठ इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ. बरोबर अगदी जी वेळ दिली होती वेळेमध्ये हे 3 षटकं संपवलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहे तर 24 धाबा. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. आलेले फलंदाज जास्त वेळ विकेटवर उभे राहू शकले नाहीत. याआधी आदित्य हा सुद्धा झटपट बाद झाला. हार्दिक गोल्डन डकचा शिकार बनलाय. कौशल आणि नवनाथवर मोठी जबाबदारी. नवनाथ हा जुना जामता खेळाडू आहे, परंतु जुना असून चालणार नाही. इथे मागचा जुना खेळ म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करून तशीच कृती या विकेटवर तुम्हाला दाखवावी लागेल. 6 मध्ये पाहिजेत 25 धाबा. शक्य आहेत या 25 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला प्रसाद भुते. समोर बॅटर आहे कौशल. ऑफ स्टंपर शफल झालाय. काय घडलंय बिघडलंय इथे डॉट बॉल. अपील जोरदार करतात प्रताप भोईर. एका हाताने चेंडूला त्याने अडवलं होतं, कळवाट टाकला होता आणि जास्त मोकळीक दिली जात नाही मोठे पटके खेळायची बॅटरला. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता सिल्वर स्टार अर्नाळा टीमला. 5 मध्ये 25 दबदबा दहशत निर्माण केलंय. सुरुवातीच्याच मॅच मध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. बॅटरला ओळखलं आणि हा चेंडू थोडासा वेग वाढवून टाकला होता. 1 धाव मिळाली. बघूया पंच काय सांगतात. 22चा इशारा विरल नायर सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 3 गडी बाद 25. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता. 4 चेंडू पाहिजे 24. ओहो, या ठिकाणी आपण बघितलं तर ऑन साइडला लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही, आता धावा मिळतील 4. कोसमाई चषक चौकार. स्कोर मूव्स ऑन 29. धावसंख्या 29. उजव्या बाजूला जय विश्वकर्मा खेळण्याकरता उपस्थित होतोय. 3 मध्ये 20 ची आवश्यकता. वाईड यॉर्करचा मारा. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. दबाव दडपण सुरुवातीपासून जे टाकले ते काही कमी झालं नाही अर्नाळा टीम वरचं. हा चेंडू तुम्ही बघू शकतायत. वाईड यॉर्कर. खूप सुंदर चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी प्रसाद भुतेची. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा चेंडू होता. हुक करण्याचा इरादा केला होता पक्का. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतोय. पाहता पाहता 2 धावा या खेळपट्टीवर पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 3 गडी बाद 31. 1 बॉल आणि एका बॉलमध्ये आता 18 धावा पाहिजेत. म्हणू शकतो आपण औपचारिकता शिल्लक आहेत, परंतु मॅच मध्ये काही घडू शकतं. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय आणि पराभवाचं अंतर कमी केलंय. चौकार आलंय. पराभवाचं अंतर कमी होतंय. पाठलाग करत असताना 3 गडी बाद 35 धावा बनले 4 षटकात. 49चं आव्हान होतं, म्हणजेच 13 धावेनिशी या मॅचला जिंकलंय वाघोबा स्पोर्ट्स ठिवरी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन वाघोबा स्पोर्ट्स ठिवरी टीम. हार्ड लक टफ लक. सिल्वर स्टार अर्नाळा टीम. मॅन ऑफ द मॅच. 16 मध्ये 24 धावा प्रतापने बनवल्या. उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा त्याची आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 3 धावा खर्च केल्या. सो विक्रमी खेळाडू मिस्टर प्रताप भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. कोसमाई चषकातील आज वसई गटातील पहिला मॅच संपल्यानंतर त्या मॅच मध्ये सुद्धा चांगला कारनामा